नमस्कार, मिनी मंत्रालयाचं महायुद्ध या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण आलो आहोत तासगाव तालुक्यातील येळावी या गावात। ज्या आबांनी या मिनी मंत्रालयाच्या राजकारणापासून सुरुवात करत ज्यांनी राज्याच्या मंत्रालयाची सूत्रे हाती घेतली त्या आबांच्या मतदारसंघात आज आपण आलो आहोत। ज्या आबांनी याच मिनी मंत्रालयाच्या राजकारणापासून सुरुवात करत ज्यांनी राज्याच्या मंत्रालयाची सूत्रे हाती घेतली त्या आबांच्या मतदारसंघात आज आपण आलो आहोत। एकेकाळचे आबांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे खासदार संजय काका पाटील हेही याच तालुक्याचे वरिष्ठ नेते आहेत। ज्या आबांनी याच मिनी मंत्रालयाच्या राजकारणापासून सुरुवात करत ज्यांनी राज्याच्या मंत्रालयाची सूत्रे हाती घेतली त्या आबांच्या मतदारसंघात आज आपण आलो आहोत। एकेकाळचे आबांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे खासदार संजय काका पाटील हेही याच तालुक्याचे वरिष्ठ नेते आहेत। आपल्या बरोबर आहेत इच्छुक उमेदवार, त्यांची माहिती जाणून घेऊयात, बघूयात। नमस्कार सर। नमस्कार। आपण पंचायत समितीसाठी निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत आहेत, तर आपल्याला पक्षाने उमेदवारी का दिली पाहिजे, काय सांगाल याबद्दल? कारण साहेब, मी गेले 25 वर्षे संजय काकाचा कट्टर समर्थक आहे। मी नेहमी प्रत्येक वेळी त्याच्या पाठीशी राहिलेलो आहे आणि माझे सार्वजनिक जीवन जगताना मी आरफळचं पाणी प्रश्न असून दे, त्यानंतर गावातील लोकांच्या अडचणी असून दे, भरपूर प्रमाणात मी लोकांच्या कामासाठी नेहमी उपलब्ध असतो। मी 24 तास पूर्णपणे समाजसेवा करतो। गावातल्या सर्व जनतेला माहिती आहे आणि आपल्या येळावीतल्या विरोधी पक्षाच्या कुठल्याही लोकांनी आरफळच्या पाण्यासाठी कधीही प्रयत्न केला नाही। कारण आमच्या टीमनं, आमच्या ग्रामपंचायती सदस्य, आमचे मित्रमंडळी यांनी प्रत्येक वेळी आरफळच्या पाण्यासाठी, टाकारी म्हैसाळ योजनेच्या कृष्णा कॅनलसाठी अहोरात्र लोकांनी आपल्या मुलांनी झटून पाणी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे माझी उमेदवारी मी मागत नाही आहे, तर मी निष्ठावंत कार्यकर्ता त्यांचा आहे। खरं संजय काकांनी उमेदवारी देताना माझा विचार करावा आणि कोणालाही उमेदवारी दिली तर त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे लढवून, आणि येळावी ग्रामपंचायती बीजेपीची ताब्यात असून ग्रामपंचायतीने सुद्धा भरपूर कामे केलेली आहेत। आता CCTV कॅमेरा आपल्या ह्या चौकात सुद्धा बसवलेले आहेत। बरं सर, तुम्ही निवडून आल्यावर तर रस्ते गाडी तर सर्वजणच करतात, पण तुम्ही निवडून आल्यावर या येळावी या गावासाठी, या मतदारसंघासाठी काय करणार आहात? येळावी गावासाठी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो पाणी प्रश्न आहे। आज पाणी प्रश्न केंद्रात बीजेपी सरकार आहे, राज्यात बीजेपीचे सरकार आहे, येळावी ग्रामपंचायत पण बीजेपीची आहे। तर जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे, पंचायत समितीत राष्ट्रवादीची सत्ता असल्यामुळे जाणून बुजून वरती केंद्रातल्या सरकारला, राज्यातल्या सरकारला कसे तर अडचणी आणण्यासाठी पाणी हे येळावीचं मुद्दामून थांबवलेलं आहे। त्यासाठी प्रथम आम्ही निवडून आलो, आमची बीजेपीची सत्ता जर जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आले तर प्रथम पाणी प्रश्न हा मार्गी लावू आणि आरफळचं पाणी येळावीला आणि कृष्णा कॅनलचं पाणी येळावीला बारमाही कसं होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू। ओके, धन्यवाद सर, धन्यवाद। या मतदारसंघात काय सुरू आहे ते आज आपण जाणून घेऊयात। आपल्यासोबत आहेत भाजपचे वरिष्ठ नेते पोपट काका पाटील, जाणून घेऊयात त्यांच्याकडून माहिती, ते कोणाला पाठिंबा देणार, पक्षश्रेष्ठींना त्यांनी काय सांगणार आहेत ते आज आपण जाणून घेऊयात त्यांच्याकडून। नमस्कार सर। नमस्कार। आपल्या मतदारसंघातून कोणाला तिकीट दिलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? या मतदारसंघातून भाजपचे युवक नेते जे 1-2 आहेत, चांगले काम करणारे, या गावाला गेले 2 वर्ष सत्ता भाजपची असल्यामुळे येळावी गावामध्ये सर्व कामाच्या दृष्टीनं तरुणांना संधी दिली पाहिजे असं एक माझं वैयक्तिक मत आहे। आणि जर पार्टीनं ज्येष्ठांना जर संधी दिलीच तर ती स्वीकारण्याची तयारी आहे। निवडणूक लढवताना तुम्ही त्यांच्या पाठीशी कसं उभा राहणार आहे? ठामपणानं आम्ही त्यांच्या आत्मीयतेनं त्यांना निवडून आणण्याची हमी आम्ही स्वतः वैयक्तिक घेऊ। या मतदारसंघात गेली 40 वर्ष मी काम करत आलेलो आहे। जिल्हा परिषद मतदारसंघात एक वेळी मी निवडणूक लढवलेली आहे, अल्पशा मतानं पराभव झालेला असताना सुद्धा मी कामाचा हा व्यवसाय सोडलेला नाही। त्यामुळे राजकारणात चढ उतार हे पाहिलेले असतात। त्यामुळे 100% या मतदारसंघातून आमचा भाजपचा उमेदवार निवडून आणण्याची खात्री देतो। भाजप कोणत्याही एका उमेदवाराला जर तिकीट देणार आहे, पण उरलेल्या उमेदवारांची जे आपले कार्यकर्ते आहेत त्यांची तुम्ही समजूत कशी काढाल, काय सांगाल तुम्ही? 100% आमच्यातला कुठलाही उमेदवार नाराज होणार नाही। पक्ष संजय काका हाच पक्ष मानणारी मंडळी आहे आम्ही सर्व, आणि त्यामुळं कुणालाही आमच्यात तिकीट दिली तर आम्ही एक दिलानं काम करू।
विरोधकांचं असं म्हणणं आहे ग्रामपंचायत वेळेवर भाजपचं सरकार आहे, पण विरोधकांचं असं म्हणणं आहे की इथं स्थानिक लेवलची कामं अजूनपर्यंत झाली नाही. पाण्याचा प्रश्न असू दे, गटारीचा प्रश्न असू दे किंवा रस्त्याचा प्रश्न असू दे, याबद्दल तुम्ही काय सांगाल? गेली 30-40 वर्षाचा इतिहास जर पाहिला तर या येळावी गावामध्ये गेल्या 2 वर्षाच्या सत्तेमध्ये जेवढी कामं झालेली आहेत तेवढी या 40 वर्षाची कामं झालेली नाहीत. पाण्याचा प्रश्न असू दे, पेविंग ब्लॉकचा प्रश्न असू दे, स्टेजचा प्रश्न असू दे, स्ट्रीट लाईटचा प्रश्न असू दे, वाडी वस्तीवर लाईट पोचविण्याचा प्रश्न असू दे, सर्व प्रश्न प्राधान्यानं 2 वर्षात जेवढे केले तेवढे मागल्या कारकिर्दीत झालेले नाहीत. त्यामुळे विरोधकांनी अशी कुठलीही भाषा वापरू नये. बऱ्यापैकी पाण्याचा प्रश्न मिटवला आहे असं त्यांनी सांगतायत, पण आता येणारा उमेदवार कसा असला पाहिजे, काय त्यांनी जनतेची काय समस्या मांडली पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? येणारा उमेदवार हा सर्वसामान्य जनतेचा कळवळ असणारा, सामाजिक जाण असणारा, गावातल्या प्रत्येक गोष्टीची त्याला जाण असायला पाहिजे, प्रत्येक कुटुंबाची माहिती असली पाहिजे, त्या कुटुंबाला काय गरजा आहेत काय नाहीत या बघण्याचा त्याचा दृष्टिकोन चांगला असावा. अशा पद्धतीनं जो काम करेल त्या उमेदवाराशी आम्ही पाठीशी राहू. देशात नाही, राज्यात नाही तर जिल्ह्यात सुद्धा भाजपची सत्ता आहे, तर जनता यावेळी या भाजप पक्षाला पाठिंबा देणार काय? तुम्हाला काय वाटते सर? 100% पाठिंबा देणार. याबरोबर आपल्या सोबत आहेत आता रयत महाआघाडीचे शरद जाधव. त्यांना विचारूया ते त्यांच्या पक्षातर्फे कुणाला निवडणूक लढवण्यास तयार करणार आहेत. बघूया त्यांच्याबरोबर. नमस्कार सर. नमस्कार. प्रामुख्याने येळावी जे जिल्हा परिषद मतदारसंघ आहे त्यातल्या 3 जागा रयत महाआघाडी लढवत्या, एक जिल्हा परिषदची आणि 2 पंचायत समितीच्या. आणि प्रामुख्याने कसं त्या सुरुवातीला तरुणांना संधी देणार आम्ही, आणि त्यातून जर समजा वाटलं आणि गतवर त्या ग्रामपंचायतच्या इलेक्शनमध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने मतदान घेतलं होतं. आम्हाला जनतेचा प्रतिसाद चांगला आहे आणि गावच्या विकासासाठी पण आम्ही लढवायचं ठरवलेलं आहे. तुमच्या पक्षाबरोबर भरपूर जण उमेदवारासाठी अर्ज केलेला आहे, पण निवडून आल्यावर तुम्ही या जनतेला, या ज्या पाठिंबा देणाऱ्या मतदार राजाला कोणत्या कामांचा विकास आराखडा दाखवणार आहेत? प्रामुख्यानं अर्पण पाणी, गावाची पाणी सोय, स्वच्छता आणि सामाजिक शैक्षणिक कुठल्या पद्धतीचे कार्यक्रम असू देत त्यात अग्रेसर पद्धती भाग घेऊन आम्ही गावच्या विकासासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर आता आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे नेते विशाल पाटील, जे आता वसंतदादा कारखान्याचे संचालक आहेत व या आधी ते पंचायत समितीचे माजी सदस्य होते. तर काँग्रेसतर्फे कुणाला त्यांनी निवडणूक लढवण्यास तयार करणार आहेत व कोणासाठी ते इच्छुक आहेत, बघूया त्यांच्यासाठी काय म्हणतात. गेल्या कित्येक दिवसापासून हा विचार काँग्रेस, हा जिल्हा परिषद गट हा काँग्रेसच्या विचाराबरोबर आहे. या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद आणि 2 पंचायत समिती या आम्ही काँग्रेसच्या चिन्हावरती लढवतो आहे आणि आमच्या सर्व मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते, सर्व समाज घटकातील लोक यांच्याशी आमच्या आज चर्चा चालू आहेत. निवडणुकीत निश्चितचपणे हे 3 जागा काँग्रेस पक्षाच्या निवडून येतील अशी आम्हाला आशा आहे. कारण जर पाठीमागच्या काही दिवसात जर बघितलं तर काही भाजपच्या विरोधातलं असलेलं वातावरण हे नक्कीच यावेळी आम्हाला काँग्रेससाठी पोषक असेल ह्याची आम्हाला नक्की आशा आहे. तुम्हाला जनतेने निवडून का दिलं पाहिजे असं वाटतंय? एक तर आहे की आज ग्रामीण भागातल्या अडचणी ह्या खूप मोठ्या आहेत, आरोग्याचे काही प्रश्न आहेत, त्याचबरोबर शैक्षणिकदृष्ट्या हा मतदारसंघ थोडा जरा आम्हाला तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारे हा सुधारित करायचा आहे. त्यासाठी आमच्या काही योजना आहेत, त्या घेऊन आम्ही लोकांसमोर जातो आहे आणि निश्चित लोक याला साथ देतील अशी आम्हाला आशा आहे. आता आपल्या सोबत आहेत बाजार समितीचे माजी सभापती अनिल नाना पाटील. बघूया त्यांचं म्हणणं काय आहे. तुम्हाला निवडणूक लढवावी असं का वाटतंय? आत्तापर्यंत जिल्ह्यात राष्ट्रवादीची सत्ता आहे. जिल्हा परिषदवर सुद्धा आज राष्ट्रवादी पक्ष काम करतोय, पंचायत समितीसुद्धा आज आमच्या ताब्यात आहे. त्यामुळे आज आम्ही एवढी विकास कामं केलेली आहेत तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये असताना तर इतकी कामं भरपूर झालेली आहेत की आज म्हणजे त्या कामाला तोड नाही. आणि त्यामुळं राष्ट्रवादी निर्विवाद सत्ता बहुमत पुन्हा मिळवेल याची मला खात्री आहे. जनता तुम्हाला पाठिंबा दिलच, पण निवडून आल्यावर तुम्ही जनतेसमोर विकास आराखडा काय म्हणणार आहात? राहिलेली कामं पूर्ण करणे आम्ही नक्की करू. आबांच्या स्वप्नातील जे तासगाव तालुका होता
तो आम्ही पूर्ण अगदी राहिलेली कामं पूर्ण करू व जिद्दीने आम्ही ह्यात उतरून सगळे तालुक्याचा जिल्ह्याचा विकास करण्याचा प्रायोरिटी देऊ. आता आपल्यासोबत आहेत पंचायत समितीचे माजी सदस्य व राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय दादा पाटील. त्यांचं म्हणणं काय आहे आपण आता जाणून घेऊयात. नमस्कार सर. नमस्कार. सर तुम्ही निवडणूक लढवणार आहात, पण लोकांनी तुम्हाला निवडून दिलं पाहिजे असं का वाटतं? लोकांनी निवडून दिलं पाहिजे एवढ्यासाठी वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब, अजितदादा, जयंत पाटील साहेब, आमदार सुमन वहिनी आणि स्वर्गीय आबासाहेब यांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये या तालुक्यामध्ये अतिशय चांगली कामं झालेली आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी जनता गेली कित्येक वर्ष या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीमागं या मतदारसंघातले आहे. आणि मी सुद्धा की या पक्षाच्या माध्यमातून, पंचायत समिती सदस्याच्या माध्यमातून किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माझे मिसेस सभापती असताना त्याच्या माध्यमातून या ठिकाणी या मतदारसंघामध्ये अगदी घर टू घर प्रत्येक माणसाची जी काही लहान मोठी कामं असतील ती सर्व कामं या ठिकाणी मी केल्यामुळं, माझा जनतेशी थेट संपर्क असल्यामुळं, प्रत्येक घराशी माझा थेट संपर्क असल्यामुळं लोक 100% मला निवडून देतील अशी मला खात्री आहे. निवडून आल्यावर ती कोणती विकास कामे करणार आहे? रस्ते गटारी तर सर्वजण करतात, पण यापुढे त्यांनी जनतेच्या कोणत्या समस्या या मिनी मंत्रालयात मांडणार आहेत ते बघून घेऊया. या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष आता स्नेहलताई पाटील आहेत येळावीच्या आणि त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेते आहेत या मतदारसंघातल्या. त्यांच्या माध्यमातून सुद्धा आता बऱ्यापैकी कामं या ठिकाणी झालेली आहेत. मोठा विकास या ठिकाणी गेल्याच 15 दिवसामध्ये 1 कोटी रुपयाची कामं या ठिकाणी येळावी गावामध्ये या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून झालेली आहेत. आणि मी निवडून आल्यानंतर इथून पुढे राहिलेल्या सर्व समस्या लोकांच्या सोडवण्यासाठी अगदी कटिबद्ध राहणार आहे. जिल्हा परिषदमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी या मतदारसंघातल्या ज्या काही समस्या राहिल्या असतील त्या समस्या मांडून त्या समस्या सोडण्याचा प्रयत्न करणार. सर्वसामान्य माणसाला कुठल्याही पद्धतीचा त्रास होऊ नये, त्यांची जी राहिलेली कामं आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी त्या माध्यमातून करणार. आणि ज्या काही जिल्हा परिषदेच्या मोठ्या योजना असतील त्या योजना या मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये कशा पोचवता येतील, त्या योजना कशा मांडता येतील तो प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे. आता आपल्यासोबत आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष गुलाबराव यादव. त्यांच्यासोबत आज आपण या निवडणुकीची माहिती घेऊयात, बघूया त्यांचं काय म्हणणं आहे. नमस्कार सर. नमस्कार. तुम्ही आता या मतदारसंघातून इच्छुक आहात शेतकरी स्वाभिमानी संघटनेतर्फे. लोकांनी तुम्हाला निवडून का दिलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं सर? तासगाव व कवठेमंकाळ विधानसभा क्षेत्रामध्ये जवळजवळ 98% शेतकरीच आहेत. तासगाव आणि कवठेमंकाळ 2 शहरं सोडली तर 2 शहरामध्ये नगरपालिकेचं क्षेत्र आहे. त्यामुळे तिथला मतदार सोडला तर 98% हा शेतकरीच मतदार आहे. आणि आमची एकच मागणी आहे की एकच आमचा नारा की शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झाला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की टेंबू तालुक्यात असणारे टेंबू योजना, कृष्णा कालवा, आरफळ कालवा, आणखीन ताकारी योजना ह्या उन्हाळ्यामध्ये पूर्ण आवर्तनानं चालल्या पाहिजेत. बाकीचा विकास हा भाग गौण मानतो आम्ही, पण शेतकऱ्याचा शेतकऱ्याचा आमचा एकच नारा आहे की 7/12 शेतकऱ्याचा कोरा झाला पाहिजे. तर गुलाबराव यादव शेतकऱ्यांचे प्रश्न मिनी मंत्रालयात मांडणार का हे आता आपण बघून घेऊया. सर तुम्ही शेतकऱ्याचे प्रश्न काय सोडवणार निवडून आल्यावर? शेतकऱ्यांचे प्रश्न म्हणजे 98% आमच्या मतदारसंघातले पूर्ण शेतकरीच असल्यामुळे जास्तीत जास्त प्रश्न हे शेतकऱ्याचेच आहेत. शेतकरी आज आमच्या गावात पूर्णपणे द्राक्षाचं पॉकेट आहे. द्राक्षाच्या पॉकेटमध्ये आमचं मत आहे की द्राक्षाला 500 रुपये रेट हा झालाच पाहिजे 4 किलोला. आणखीन ऊसाला 5,000 रुपये रेट हा झालाच पाहिजे. पण शुगर लॉबी ही पूर्णपणे एकत्रित असल्यामुळं ते काय चालून देत नाहीत. प्रत्येक खाजगी एखादा कारखाना जर देणार असेल तर त्याचं सुद्धा काही चालून देत नाहीत. त्यामुळं शेतकऱ्याला जास्तीत जास्त पैसे कसे उत्पन्न होतील हेच आमचं एकच धोरण आहे. सरांनी चांगलीच माहिती दिली आहे, पण जनता त्यांना साथ देणार का बघूयात. आज आपण आलो आहे येळावी या मतदारसंघात. राष्ट्रवादी पक्षाकडून DK पाटील सर आज आपल्या सोबत आहेत. त्यांची आज माहिती जाणून घेऊयात. सर नमस्कार. सर नमस्कार.
तुम्हाला निवडणूक लढवावी असं का वाटतं? निवडणूक का लढवा असं मला तुम्ही प्रश्न विचारला. 1985 पासून आज अखेरपर्यंत मी राष्ट्रवादी पक्षाचा प्रामाणिकपणे कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे. काम करत असताना कैलासवासी आर पाटील यांच्या नेतृत्वाखाली या भागामध्ये सातत्यानं प्रामाणिकपणे काम करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. गेल्या 15 ते 20 वर्षामध्ये 1992 ते 97 या काळामध्ये मी पंचायत समितीचा सदस्य म्हणून काम केलं. त्यानंतर 97 पासून आज अखेरपर्यंत राष्ट्रवादी पक्षाच्या आणि कैलासवासी आर पाटील, सुमनताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना गेले 20 वर्षामध्ये मला या ठिकाणी आरक्षण असल्यामुळं पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये काम करण्याची संधी मिळाली नाही. आत्ता ती संधी उपलब्ध या ठिकाणी झालेली आहे आणि गेल्या 20 वर्षामध्ये मी सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या, सर्वसामान्य माणसांच्या मध्ये सातत्यानं सक्रिय असल्यामुळं या पंचायत समितीमधून म्हणजे जुळेवाडी, येळावी, राजापूर, तुर्ची या परिसरातील सर्व आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य लोकांच्या मधूनच तुम्ही आता डी.के. पाटील साहेब उभा राहा अशी लोकांचीच मागणी आहे. त्यामुळं मी आता पंचायत समितीला निवडणूक लढवण्यासाठी म्हणजे इच्छुकमध्ये आज आहे. पण लोकांनी तुम्हाला निवडून यावेळी दिलं पाहिजे असं का वाटतं? आत्ता थोडंसं इलेक्शनचा भाग गेल्या 15-20 दिवसामध्ये, महिन्यामध्ये चालू झालेला आहे. चालू झाल्यानंतर आपल्या मतदारसंघामध्ये आपण काही ज्येष्ठ मंडळींचा आशीर्वाद घ्यावा आणि या भागातील पाठीमागं मी कामाचा कार्यकर्ता असल्यामुळं कामं जवळपास मला माहिती आहेतच. पण तरीसुद्धा आज कामाची काय परिस्थिती आहे किंवा प्रत्येक आपल्या मतदारसंघामध्ये काय कामाची मागणी आहे हे जाणून घेण्याचं काम मी गेल्या 8-10 दिवसामध्ये करत असताना मला असं लक्षात आलं की या मतदारसंघामध्ये म्हणजे पंचायत समितीच्या जुळेवाडीमध्ये अतिशय मोठा म्हणजे जो प्लॉटचा या ठिकाणी दंगा निर्माण झालेला आहे. लोकांना प्लॉट पाहिजेत, ग्रामपंचायतीला देणं ते शक्य नसतं. पण काल काहीतरी थोडासा वाद बऱ्यापैकी झालेला आहे या ठिकाणी. तो वाद मिटवण्याचं काम तहसीलदार असतील, प्रांत असतील, कलेक्टर असतील या मंडळीनेच करणं गरजेचं असतं. आणि म्हणून मी जर या निवडणुकीमध्ये निवडून आलो तर यामध्ये मी नक्की लक्ष घालून म्हणजे जुळेवाडीचा हा प्रश्न या ठिकाणी सोडवण्याचा मी प्रयत्न करेन. त्याचबरोबर हे आज ज्या ठिकाणी आपल्या मुलाखती तुम्ही आमच्या घेताय ते येळावी गाव हे फार मोठं गाव आहे आणि या गावामध्ये गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये, 2.5 महिन्यामध्ये पाण्याचा फार मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. खरं वास्तविक हा प्रश्न जर मिटायचा असेल तर सांगली जिल्हा आपल्या जिल्हा परिषदमधून एक मोठी स्कीम आपल्याला या गावासाठी करता येईल. आणि जर मी या भविष्यामध्ये या लोकांनी मला काम करण्याची संधी दिलीच तर मी जिल्हा परिषदच्या माध्यमातून पेयजल योजनेअंतर्गत 1.5, 2, 2.5, 3 कोटीची म्हणजे योजना तशा पद्धतीचा प्रस्ताव येळावी गावातूनच मी मागणी करून घेऊन तो मागणीचा प्रस्ताव जिल्हा परिषद पंचायत समिती या माध्यमातून मंजूर करू आणि कृष्णेवरून सुद्धा म्हणजे या गावासाठी पाणी आणून या गावाचा पाण्याचा प्रश्न हा भविष्यातला 25 वर्षामध्ये म्हणजे नक्की मिटू शकतो अशा पद्धतीचा मला अनुभव आहे. कारण मी आमच्या राजापूर गावामध्ये 48 लाख रुपयाची पेयजल योजना या ठिकाणी मी मंजूर करून घेतलेली आहे आणि आमच्यातल्या प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक घरामध्ये आम्ही एका दिवसाला 1000 लिटर म्हणजे पाणी द्यायचं काम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे. या मतदारसंघामध्ये पंचायत समितीमध्ये हे गाव येते ते सुद्धा गाव बऱ्यापैकी मोठं आहे. त्या ठिकाणी थोडासा ओबीसी या संघटनेतली सर्व म्हणजे ते गावच आहे आणि त्या ठिकाणी अहिल्याबाई होळकर यांचं स्मारक या ठिकाणी बांधण्याचं त्या गावातील काही लोकांची मागणी आहे. त्या दृष्टीनं सुद्धा आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्मान्य सुमनताई, त्याचबरोबर पतंगरावजी कदम साहेब, त्याचबरोबर आमचे म्हाडाचे तिथले आमदार या सर्वांनी या ठिकाणी निधी देण्याचा प्रयत्न त्यांना केलेला आहे. आम्ही येळावी परिसरामध्ये किंवा मतदारसंघामध्ये फिरत असताना वाड्या वस्त्यावर आजही म्हणजे रस्त्याच्या अडचणी या ठिकाणी दिसून आल्या. लोकांनी अशा पद्धतीच्या काही थोड्याशा मागण्याही केल्या की भविष्यामध्ये
त्या ठिकाणी वाड्या वस्त्या असणाऱ्या, आता मी काही नावं घेत नाही, पण या सर्व वस्त्यावरनी असणारं खडीकरण, भविष्यात डांबरीकरण करण्याच्या दृष्टीनं आमचा प्रयत्न राहील. त्याचबरोबर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या आपल्या मतदारसंघामध्ये ज्या जिल्हा परिषदच्या प्राथमिक ज्या शाळा आहेत त्या शाळा किंवा भागशाळा ह्या डिजिटल करण्याच्या दृष्टीनं माझा निश्चितपणे म्हणजे प्रयत्न राहील. म्हणजे अशा पद्धतीनं मी काम करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणार आहे. माझा कामाचा ठसा हा मी माझ्या मतदारसंघामध्ये निश्चितपणे भविष्यामध्ये उठवल्याशिवाय राहणार नाही, एवढीच मी या निमित्तानं आपल्या चॅनेलला म्हणजे सांगू इच्छितो. आता डी के पाटील सर सत्तेत नसतानाही लोकांच्या घरोघरी नाही तर दारोदारी पोचलेले आहेत. आता आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे महिला आघाडीचे नेते शोभाताई गावडे. त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घ्या, या मतदारसंघात त्यांनी निवडणूक लढवणार आहात, त्या निवडणूक लढवण्यासाठी का तयार आहेत बघून घेऊयात, त्यांची माहिती घेऊयात. आता आपण इथे उपस्थित असलेल्या शोभाताई गावडेंकडून. शोभाताई गावडे नमस्कार. नमस्कार. तुम्हाला लोकांनी तुम्ही निवडणूक लढवण्यास तयार आहेत, तुम्ही का निवडणूक लढवणार आहात? काय ना, गोरगरिबांचं प्रश्न सोडवणं, आणि मी काय अशी आश्वासनं काय देणार नाही, कामच करून दावणार आणि आत्तापर्यंतही काम करून दावलेलं आहे. त्यांचं म्हणणं एकदम बरोबर मांडत आहे त्यांनी. लोकांनी तुम्हाला निवडून दिल्यावर तुम्ही जनतेची कोणती कामे या मिनी मंत्रालयात मांडणार आहात? काय जो शासनाचा निधी येणार आहे ते लोकांपर्यंत मी पोहोचवणार, वाड्या वस्त्या रस्त्यांची कामं करणार आणि इतरही काय प्रश्न असतील ते सोडवतील. पण मी काय आता सांगत नाही मी करून देते असं मी काय म्हणणं देत नाही. आतापर्यंत कामं झाले त्याच्यामुळे जनता तर साथ देणारच, पण आणि पुढचं काय आपण सांगू शकत नाही त्यांचं. आता आपल्या सोबत आहेत भाजपचे महिला जिल्हाध्यक्ष नीलमताई जाधव. येथील उमेदवारांना साथ देणार आहेत का व त्यांच्या पाठीशी कशी उभे राहणार आहेत ते आपण जाणून घेऊयात. बघूयात मॅडम, आज अनेक जण उमेदवार इच्छुक आहेत, तर तुम्ही त्यांच्या पाठीशी कशी उभे राहणार? भाजपचे उमेदवार भरपूर जरी असले, ज्याचं काम आहे चांगलं, त्यांनी पक्षाने ज्याला तिकीट दिली त्याच्या पाठीशी आम्ही राहणार, ठामपणे उभे राहणार. त्यांचा खूप प्रयत्न करून आम्ही प्रचार करणार मेन. आणि मी मागची आता पंचवार्षिक जिल्हा परिषदला उभी होते, त्या थोड्या मतात मी पडले आणि आता ग्रामपंचायत मी सदस्य आहे. आता 1-1.5 वर्ष झालं. तिथं पण आमचं काम खूप चांगलं आहे. लोकांची कामं जी न होणार ती आम्ही केलेत. मागची आता पंचवार्षिक किंवा गावाचा काही विकास झाला नव्हता, तो पण आता आमच्याकडून होत चाललेला हळूहळू. पक्ष जो उमेदवार देईल त्याच्या आम्ही महिला तरी आम्ही त्यांच्या पाठीशी पूर्णपणे पाठीमागं आहे. मॅडम, आता भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष आहेत, तर या येळावी गावात महिलांसाठी त्यांनी काय केले बघून घ्या त्यांच्याकडून. महिलांच्या खूप मी अडीअडचणी जाणून घेते. त्यांच्या ज्या आर्थिक अडचणी असू देत किंवा कर्ज, मी माझ्या यशवंत बँकेचं त्यांना कर्ज वाटप करते. छोटे छोटे उद्योग म्हणा, माझ्या मतदारसंघात छोटे छोटे उद्योगांसाठी त्यांना मी कर्ज वाटप करून त्यांचे जे आता ग्रामपंचायततर्फे त्यांना घरकुल म्हणा काही असेल त्यांच्यासाठी मी मदत करते. मॅडमने आता उत्तर दिलेलेच आहे आपल्याला, पण या मतदारसंघातून भाजपचा उमेदवार निवडून आला तर त्यांनी या गावात कोणत्या विकास योजना राबवणार त्या मॅडमकडनं जाणून घेऊया. गावामध्ये रस्ते, वाडी वस्त्यावरचे रस्ते वगैरे, गोरगरिबांना ज्यांना घरे नाही आहेत त्यांना घरं पहिला बांधून देणे, जे आमचे नरेंद्र मोदींचं ध्येय आहे. ज्यांना घरं नाही आहेत ते पहिल्यांदा घरं बांधून द्यायचं, त्यांचं ते ध्येय पूर्ण करायचं. आणि भाजपचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर झेंडा हा भाजपचाच फडकवणार, हे आमचं ठाम होत आहे. मॅडमनी चांगलीच माहिती दिली आहे, धन्यवाद मॅडम. थँक्यू. आता आपल्या सोबत आहेत येळावीचे माजी सरपंच अरविंद भाऊ पाटील. ते आता पंचायत समितीसाठी इच्छुक आहेत. काय इच्छुक आहेत ते आपण जाणून घेऊयात. नमस्कार सर. नमस्ते. तुम्हाला लोकांनी निवडून दिलं पाहिजे असं का वाटतं? लोकांचे कामं व्हावेत हीच भावना आहे, बाकी काही नाही. समाज विकसित झाला पाहिजे गावात, भागात, मतदारसंघात सुविधा बरोबर मतदारसंघाचा विकास आणि होणं हे गरजेचं आहे. आत्तापर्यंत कामं झालेली आहेत, जे पुढच्या अधिक काळात कामं व्हावीत अशी भावनेनं मी इच्छुक आहे.
हे उमेदवार इच्छुक आहेत, पण हे निवडून आल्यानंतर लोकांची काय कामे करणार आहेत बघून घेऊया. बेरोजगारांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. पाण्याचं अर्पळ पाणी, कृष्णेचं पाणी आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. गावातल्या शैक्षणिक संस्था आहेत त्या सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल. भागातील सर्व भागातील रस्ते आहेत, तुमचा एरळीचा पाण्याचा प्रश्न आहे, कृष्णा कॅनलचा पाण्याचा प्रश्न आहे, तो सोडण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि गावामध्ये जे बेरोजगार आहेत त्यांचे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. चर्चा रंगतच चालली आहे, पण आता बघूयात आपल्यासोबत आहे सर्वसामान्य जनता, मतदार राजा, त्यांच्याकडून त्यांच्या समस्या काय आहेत ते जाणून घेऊयात. नमस्कार. नमस्कार. आता या मतदारसंघात निवडणुकीची पार्श्वभूमी चालू आहे. तुम्हाला कशा प्रकारचा उमेदवार हवा आहे असं वाटतं? उमेदवार अगदी स्वच्छ चारित्र्याचा आणि जनतेसाठी 24 तास राबणारा असा उमेदवार पाहिजे. त्यानं स्वतःच्या प्रपंचाकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आणि 24 तास गावासाठी राजकारण न आणता इलेक्शनपुरतं इलेक्शन करावं, पण इलेक्शन झाल्यावर निवडून आल्यावर त्यानं 24 तास जनतेसाठी वाहून घेतलं पाहिजे. विकास कामं केली पाहिजे, गाव मोठ्या विकासाच्या पातळीवर नेलं पाहिजे. आज गेले गावात एवढे नेते आहेत तर 2 महिने झालं गोरगरीब जनतेला पाणी नाही. हा सुद्धा मोठा प्रश्नच आहे. आणि पाणी प्रत्येक जनतेला भरपूर प्रमाणात पाणी मिळालं पाहिजे, असा विकास करणारा की जेणेकरून जनतेनं त्याला परत गावच्या लेवलला न ठेवता जिल्हा तालुका लेवलला जाणारा असा उमेदवार पाहिजे. निवडून येणाऱ्या सभासदाकडून तुमच्या काय अपेक्षा असतील? कैसे प्राप्तीचे वेळेनी दैव आंधळेपणाचे डोळे असते आपली डोळे आपणच आहे. उमेदवार कसा असावा? प्राप्त वेळ झालेला आहे. प्राप्त वेळ कुठली? मनुष्य जन्म हीच आपली प्राप्त वेळ आहे. आणि या मनुष्य जन्मामध्ये आपण काहीतरी पुढच्या मनुष्याचं सार्थक करावं. का करावं? तर बघा, परमेश्वरानं आपल्याला जन्म दिला. आता तुम्हाला प्रत्येकजण सांगत असतो की मी ही कामं करतो, मी ती कामं करतो, कोण गटारं करतो म्हणतोय, कोणी इमारती बांधतो म्हणतोय, पण त्या इमारतीसाठी आलेला पैसा त्या इमारतीसाठी खर्च व्हावा, त्यामध्ये बाकीचं काही भानगड नसावी आणि या जनतेचं सार्थक व्हावं या दृष्टीनं प्रयत्न करणारा उमेदवार असावा, तर ते आपल्या जन्माचं सार्थक होईल. आणि अशा पद्धतीचा उमेदवार आम्ही सगळ्यांनी निवडून दिल्यानंतर त्यानं वर जाऊन जनतेसाठी कामं आणावीत आणि ती व्यवस्थित चोख पार पाडावीत असा उमेदवार आम्हाला मिळावा अशी अपेक्षा आहे. मागच्या पंचवार्षिक योजनेत कोणती कामे झाली, ती झाली तर या मतदारसंघात झाली का बघूयात. नागरिक काय म्हणतात याबद्दल? साधारणतः छोटी मोठी कामं सर्वच करतात, गटारी काळे रस्ते, पण यावेळी मतदारसंघात महत्त्वाचा प्रश्न एक राहिलेला आहे, अडफळ योजनेचे पाणी. आणि मागल्या सत्तेनं ती महाराष्ट्राची असो, गावची असो ना जिल्ह्याची असो, जाणून बुजून याळावीवर अन्याय केलेला आहे. संपूर्ण दारसुद्धा मारलेलं नाही. याळावीत पाणी आणत असताना आम्हाला कमीत कमी एक 10-20 डंपर पाणी तर घालावं लागतं, मग पाणी वळावं लागतं. ते पाणी व्यवस्थित येत नाही. तर खऱ्या अर्थ ह्या येणाऱ्या उमेदवारानं याळावीला अर्फळचं पाणी घेऊन याळावी मतदारसंघ कसा सुजलाम सुफलाम होईल ह्याचं बघावं, असा उमेदवार असावा. का तर मागल्या सत्तेनं हे काम केलेलं नाहीये. आपल्यासोबत आहेत आता आपले या मतदारसंघाचे युवकांचं म्हणणं काय आहे ते जाणून घेऊ आपण. काय म्हणून येळावी जी हा गट आहे, जिल्हा परिषदेचा गट आहे, त्या जिल्हा परिषदेकडं काही सुद्धा काम झाले नाहीत. आता निवडणूक आली तर येळावीच्या जिल्हा परिषद गटाखंड कामं योजना आणतात. म्हणजे निवडणूक आली की योजना आणायची ही यांची पद्धत आहे. आणि येळावीला राष्ट्रवादीकडं कायम डावलण्यात आलेलं आहे. आरपळचा कॅनॉल आहे, कृष्णा कॅनॉल आहे. काँग्रेसला तर काँग्रेसच्या नेत्यांनी येळावी कुठलं कॅनॉल आहे हे माहीत नव्हते. आणि यावेळी युवकांच्याकडे लक्ष नाही, युवक काय म्हणतात ह्याच्याकडे लक्ष नाही. यावेळी फक्त राजकारण होतं, फक्त निवडणूक आल्या की राजकारण चालू, निवडणुका संपल्या की राजकारण बंद असं. आणि योजना हा यावेळी कुठली सुद्धा सक्सेस होत नाही. आता आरपळ कॅनॉलला यावेळीला वर्षातनं एकदा पाणी आरपळ कॅनॉलचं मिळतंय. का असं होतंय? तासगाव तालुक्यात 2 नंबरला गाव याळावीची जनता आहे, 2 नंबरला लोकसंख्येची जनता याळावीची आहे. असं याळावीवर डावलून नाही ना चालणार. या निवडणुकीत निवडून येणाऱ्या सदस्याकडून तुमच्या युवकांच्या काय प्रश्न असतील ते तुम्ही सांगा. या निवडणुकीत निवडून येणारा सदस्य निस्वार्थी असावा. जसं की यावेळी गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष आदित्याचं निधन झालं, त्यानंतर गावाला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सतत भेडसावत आहे. आता गावात प्रामुख्यानं पाण्याचा प्रश्न आहेच. गेल्या 25 वर्षात
आघाडी सरकार होतं, गाव पाण्यापासून कधीही वंचित नव्हतं, कृष्णा कॅनलला पाणी होतं. पण गेल्या वर्षी इतिहास घडला की येळावीच्या यात्रेला पाणी हा प्रामुख्याने प्रश्न होता. गावात पाणी येऊ शकलं नाही. गावातला द्राक्ष बागाचे शेतकरी पाण्यामुळे वंचित राहिला. कितीतरी लोकांच्या बागेला माल येऊ शकला नाही. त्या शेतकऱ्याचं इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय की त्यातनं सावरणं त्याला कठीण आहे. त्यामुळे सत्य येणारा उमेदवार हा गावात पाणी आणण्यासाठी सक्षम असला पाहिजे की जेणेकरून त्यानं पाणी यायचं आम्हाला गावात राहिलं पाहिजे, नाही तर तो सांगलीत आणि पाणी गावात नाही असं होता कामा नये. तर आता जेवढं जे लोक बोलले त्या मागच्या वेळेस ते सगळे राष्ट्रवादीत होते पहिले आणि आबांचं निधन झाल्यानंतर पाणी कृष्णा कॅनलला बी आलेलं नाही, हरपळा बी आलेला नाही. ज्यांना ते बोलत होते मागाच्यापासून पाणी आलं नाही, ह्या सदस्यांनी काय केलं नाही, ह्या सदस्यांनी 2-3 कोटी रुपयाची कामं आणलीत गावात आणि पाणी आबांचं निधन झाल्यापासून पाणी आलेलंच नाही. आता ह्यांचं सरकार असून ह्यांनी काही सुद्धा केलेलं नाही. आबांचं निधन झाल्यापासून या गावाला पाणी मिळालं नाही. बघूयात या पुढील या निवडणुकीत या मतदारसंघाला तर पाणी मिळणार का, बघूयात या मिनी मंत्रालयाच्या महाविद्यालय कार्यक्रमात.